हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर तुम्हाला इथं मस्त दिसत आहेत की आपण आज इडली केली होती आणि त्याच्यावर जी आहे ती मस्तपैकी म्हणजे साजूक तुपाची धार सोडली होती आणि सोबतच जी केली होती इडली पुडिंग किंवा थट्टे इडली ज्याला म्हणतात. बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, पण ती टेस्टला खूप छान असते, पण आपल्याला करायला जमत नाही. तर असंच मी एकदा बाहेर गेली होती आणि तेव्हा ती ट्राय केली थट्टे इडली किंवा घी इडली. तर ती मला खूप आवडली. तर त्याचीच रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप सोपी रेसिपी आहे, सगळे घरी करू शकतात. तर घरी एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर फ्रेंड, थट्टे इडली करण्यासाठी आपल्याला जे आहे ते इडलीचं बॅटर जे आहे ते भिजायला टाकावं लागतं. आणि ती इडली सॉफ्ट होण्यासाठी मी याच्यामध्ये नेहमीपेक्षा थोडंसं वेगळं काहीतरी वापरलेलं आहे. तर ते म्हणजे आहे त्याच्यामध्ये आपण जेव्हा ते इडलीचं बॅटर टाकतो त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी जे आहे ते साबुदाणा टाकला होता आणि पोहे जे आहे अर्धी वाटी ते याच्यामध्ये टाकले. तुमचं जे प्रमाण असेल, मी 4 वाट्या तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी साबुदाणा आणि अर्धी वाटी पोहे असं टाकून भिजवून घेतलं होतं 4 ते 5 तास. आणि नंतर मिक्सरला बारीक करून हे रात्रभर फर्मेंट करायला ठेवलं होतं, ज्याने इडली जी आहे ती खूप सॉफ्ट होते. आता जी आहे आपल्याला इथे जी पुडिंग करायची इडली पुडिंग, तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे हरभऱ्याची डाळ. तर मी ही वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे. एक छोटी वाटी होती माझ्याकडे, तुम्हाला जसं लागेल त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकताय. आणि एकाच वाटीचं शक्यतो प्रमाण ठेवा. एक छोटी वाटी जी आहे ती मी हरभऱ्याची डाळ जी आहे ती पॅनमध्ये मंद आचेवर अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे. थोडंसं तेल टाकलं, तूप टाकलं तरीही चालेल. त्याच्यानंतर मी ते टाकलेली आहे तीच वाटी भरून उडदाची डाळ. तर तीही आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर तुम्हाला ते दिसत असेल, तर ते व्यवस्थित असं भाजून झालं की आपल्याला ते थंड करून घ्यायचं आहे. त्याच्यासोबतच आपल्याला लागणार आहे थोडेसे शेंगदाणे, खोबरं, तीळ आणि जी आहे आपली लाल मिरची रंगासाठी वापरतात, तर ती आहे. जर त्याच्यामधली जर एखादी वस्तू जर तुमच्याकडे नसेल तरीही चालेल. तरीही ही पुडिंग जी आहे किंवा जी इडलीची चटणी जी आहे ती खूप छान होते. तुम्हाला ते स्क्रीनमध्ये दिसत असेल. मी त्याच्यासाठी खोबरं, शेंगदाणे आधी सांगितल्याप्रमाणे, तशीच ही लाल जी मिरची आहे काश्मीरी मिरची आणि डाळवं घेतलेलं आहे. याच्यामधली जर एखादी वस्तू नसेल तरीही चालेल. तुम्ही शेंगदाणे, खोबरं आणि जे डाळी आहेत ते वापरून तुम्ही ही चटणी करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, याच्यामध्ये मी लसूण किंवा कांद्याचा वापर केलेला नाहीये. त्याच्यामुळे टेस्ट जी आहे, लसूण कांदा न वापरला तरी खूप छान आहे. आणि जे जैन लोक असतात की ते लसूण कांदा खात नाहीत किंवा चातुर्मास चालू असल्यामुळे बरेचसे लोक खात नाहीत, तर त्यांच्यासाठी ही अतिउत्तम प्रकार आहे इडलीचा. तर तुम्ही घरी नक्की ट्राय करू शकताय. तर नक्की एकदा ही घरी रेसिपी ट्राय करा. तर तुम्ही बघू शकताय जी डाळ आहे दोन्ही पण हरभऱ्याची आणि उडदाची, ती मी व्यवस्थित अशी लालसर अशी भाजून घेतलेली आहे. आणि ती भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मी खोबरं, शेंगदाणे तसंच जे मी तीळ घेतले होते ते सगळं याच्यामध्ये ॲड करून परत एकदा थोडंसं भाजून घ्यायचं आहे, थोडंसं तेल टाकून. आणि सगळ्यात शेवटी जे आहे आपल्याला त्या मिरच्याही भाजून घ्यायच्या आहे. तर हे सगळ्या पद्धतीने आपण हे भाजून झाल्यानंतर गार करायचं आहे आणि नंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटायचं आहे. तर फ्रेंड, इथे मी मिरचीसोबत जे आहे ते थोडेसे जिरे भाजून घेतले होते आणि ते पूर्णपणे ते मिश्रण जे आहे ते थंड करून घेतलं होतं. आणि तुम्ही बघू शकता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आहे ते आपल्याला पूर्ण जे हे चटणीचं मिश्रण आहे, शेंगदाणे, उडदाची डाळ, ते भाजून घेतलेलं होतं आपण, खोबरं, तर ते पूर्णपणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक अशी याची पेस्ट करायची आहे. जी तुम्ही बाहेर जी खाता इडली पुडिंग किंवा जी इडलीची चटणी असते, मैसूर डोसाही त्याला बरेच जण म्हणतात, तर ती चटणी असते, तर ती हीच चटणी असते. तर खूप छान लागते. याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ. आणि जी मिरची आहे ती फक्त रंगासाठी आहे, काश्मीरी लाल मिरची. तर त्याच्यामध्ये मी वरतून जे आहे लाल तिखटही टाकणार आहे थोडंसं टेस्टसाठी. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरीही चालेल. तर इथे मी जे आहे लाल तिखटही टाकत आहे, लाल तिखटपणा येण्यासाठी. आणि जी काश्मीरी मिरची आहे ती कलर येण्यासाठी असते. तर हे जे आहे आपल्याला व्यवस्थित असं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे पूर्णपणे. आणि त्याची एक मस्त अशी पावडर करायची आहे. तर तुम्ही ते बघू शकताय, मी व्यवस्थित ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं आणि छानशी अशी त्याची जी आहे ती पावडर अशी तयार झालेली आहे बारीक. आणि आपल्याला आता मस्तपैकी जी इडलीचं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, ती मस्तपैकी अशी सॉफ्ट इडली झालेली होती. आणि त्याच्यावर जी आहे ही तर शक्यतो साजूक तुपासोबत खाता, तर तुम्ही तेल टाकलं तरीही चालेल. तर ही चटणी घ्यायची, त्याच्यावर मस्तपैकी इडलीवर तूप टाकायचं
आणि त्याच्यावर ही चटणी टाकायची. डोशासाठी तुम्ही वापरू शकताय. तुम्ही ते बघू शकताय फ्रेंड, मी जे बॅटरमध्ये थोडेसे साबुदाणा आणि पोहे टाकले होते, त्याच्यामुळे माझी जी इडली आहे ती खूप सॉफ्ट झालेली होती आणि स्पंजी अशी झाली होती. तर तुम्ही पण इडलीचं बॅटर जर तयार करत असाल तर त्याच्यामध्ये थोडासा साबुदाणा आणि पोहे नक्की टाका. त्याने तुमची जी इडली आहे ती खूप सॉफ्ट बनते, कडक बनत नाही. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि सगळ्यात पहिले जे आहे ते सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत असेच व्हिडिओ बघत राहा, मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.